स्वारगेट बलात्कार प्रकरणातला आरोपी दत्तात्रय गाडे हा चौकशी दरम्यान पोलिसांना उडवाउडवीची उत्तरं देतो अशी माहिती समोर आली आहे। आगारातील बलात्कार प्रकरणामधील आरोपी दत्तात्रय गाडे याची कसून चौकशी झाली, मात्र या चौकशीवेळी त्यानं पोलिसांना उडवीची उत्तरं दिलेली आहेत अशी माहिती समोर आलेली आहे। 3 तास ही चौकशी झाली, मात्र यावेळी त्यांनी समाधानकारक उत्तर दिलेलं नाही। त्या उलट त्याने उडवाउडवीची उत्तरं दिली। गुन्हे शाखेनं लष्करी पोलीस ठाण्यामध्ये 3 तास त्याची चौकशी केलेली आहे। दत्तात्रय गाडेचा मुक्काम सध्या लष्कर पोलीस ठाण्याच्या कोठडीमध्ये आहे आणि या प्रकरणाचा तपास पुणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकानं केलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी निलेश खरमारे यांच्याकडून। निलेश, काय नेमकं चौकशी दरम्यान घडलेलं आहे? उडवाउडवीची उत्तरं देण्यात आलेली आहेत, कशा पद्धतीने तो असहकार्य करतोय? खरं तर श्वेता, हा जो गुन्हा आहे बलात्काराचा गुन्हा हा सुरुवातीला स्वारगेट पोलिसांकडे वर्ग होता, मात्र तो आता गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलेला आहे। गुन्हे शाखेचा खंडणी विभाग आहे ती या प्रकरणाची चौकशी करत आहे। काल गुन्हे शाखेच्या काही अधिकाऱ्यांनी जो अटकेत असलेला दत्ता गाडे आहे त्याकडे 3 तास सखोल चौकशी केली, मात्र या चौकशीमध्ये त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिलेली आहे। जे पोलीस अधिकाऱ्यांनी जे प्रश्न विचारले होते ते प्रश्नाला उत्तरं न देता भलतीच उत्तरं देत होता। एवढंच नाही तर तो एक स्टोरी तयार करत होता, बनाव तयार करत होता, अशा अनेक प्रकार पोलिसांसमोर त्यांनी मांडलेले आहेत। दुसरी बाब म्हणजे या प्रकरणामध्ये आरोपीची चौकशी सुरू असताना पीडित तरुणीसोबतही पोलिसांनी संवाद साधलेला आहे। पीडित तरुणीने पहिला प्रश्न त्यांना विचारला आहे की माझ्या बदनामीचा कारण कोण आहे आणि त्याला उत्तर कोण देणार आहे। हा सवाल पीडित तरुणी आहे तिने सातत्याने पोलीस अधिकाऱ्यांकडे केलेला आहे। खरं तर गुन्हे शाखेने तपास हातात घेतल्यानंतर ही पहिल्यांदाच त्यांनी चौकशी सुरू केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। लष्कर पोलीस स्टेशनमध्ये त्याची आता पोलीस कोठडी आहे, तिथंच आरोपीची जी आहे ती सखोल चौकशी केली जाते। मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये जो दत्ता गाडे आहे आरोपी, तो शातीर आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीने बनाव तयार करून पोलिसांची दिशाभूल करत आहे। तपासामध्ये सहकार्य दिसत नाहीये, त्यामुळे या प्रकरणामध्ये आता नक्की पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये जी पीडित तरुणीने आहे तिची जी बदनामी झाली आहे त्याबाबत तिला न्याय मिळणार का, हे एक प्रश्न उपस्थित झालेला आहे। मात्र पोलिसांना जो आरोपी आहे तो सहकार्य करत नसल्याचं या चौकशीमध्ये पाहायला मिळत आहे। 3 तास ही चौकशी सुरू होती, अगदी 3 तास ही चौकशी झालेली आहे, मात्र या दरम्यान त्याने कुठलंही सहकार्य केलेलं नाही, त्या उलट उडवाउडवीची उत्तरं दिलेली आहे। त्यामुळे आता कशा पद्धतीने पोलीस त्याला पोलिसी खाक्या दाखवतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।